रानात काय नॉर्मल केले ती लेकर पेले म्हणून औषध हिनं पाजल्या का पोरग पाजलं देवाला प्रगती आहे का जानू आहे का बाबू 3 लेकर आहे ती बाबा. बापाने 3 मुलांना विष पाजलं, बापानेही विष पिलं, बापाचा मृत्यू झाला आणि 3 मुलांचं काय? एका वडिलांनी आपल्या 3 मुलांना विष पाजून स्वतः विष पिऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. भीम अण्णा वाघमारे वय 34 राहणार तिऱ्हेगाव तालुका दक्षिण सोलापूर असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. यातील मयत भीमा वाघमारे यांच्या आणि त्यांच्या पत्नीत घरगुती कारणास्तव वादविवाद झाले होते. दरम्यान वाद झाल्याने मयत भीम यांची पत्नी देगाव येथील आपल्या माहेरी गेली होती. दरम्यान माझ्या आणि माझ्या पत्नीत वादविवाद झाल्याने पत्नी भांडण करून माहेरी गेल्याची बाब मयत भीमने आपल्या नातेवाईकांना सांगितली होती. त्यावेळेस मयत भीम याच्या नातेवाईकांनी देगाव येथे जाऊन त्याच्या पत्नीला समजावले असता त्यावेळेस मयत भीम याची पत्नी ही सासरी येण्यास नकार दिल्याने भीम यांनी आपल्या पत्नीस फोनद्वारे संपर्क साधून घरी येण्यास आग्रह केला असता भीम यांच्या पत्नीने येण्यास नकार दिल्याने त्या नैराश्यातून भीम यांनी आपली 3 मुले जानवी भीम वाघमारे, प्रगती भीम वाघमारे आणि मुलगा बाबू भीम वाघमारे यास वळसंग गावालगतच्या एका शेतात घेऊन जाऊन औषध पाजून स्वतःही पिल्याने या घटनेत भीम वाघमारे यांचा मृत्यू झाला असून 3 मुले सिरियस असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून या संबंधी पुढील तपास वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे. काय झालं मोशी? काय त्यांनी वेगळं 2 मुलं, एक सांगोल्याला आहे तिकडं हे आलेलं आणि का आम्ही राहणार असंच भांडणं करताना सोलापूरची बाया भांडणं करायचं डबा कर हे करताना आता लॉकडाऊन मध्ये शेतात येऊन राहिला. लॉकडाऊन पडलं तर तवा येऊन राहिला म्हातारी करून खाता आम्ही का शेतातले काम काय नाही. मग 6 महिने जाते साहेब, 6 महिने जात्या येत्या 6 महिने जात्या येते आली तर येऊ दे बाबा. आता 17 खेत्रा म्हणून या म्हणले आता बापाचा ऍक्सिडेंट झाले म्हणून गेल्या 2-3 महिने झालं गेलती मग आता 17 आमच्या गावची ये म्हणल्या मला बोलून आण म्हणताना आम्ही काय म्हणा आण म्हणाव का नको म्हणाव लेकरा आण मग 17 खेत्रा बोलून माझं यांचं नवरा बायको काय झालं की आम्ही तर राहणार आणि राहणार काय नॉर्मल केले ती लेकर पेले म्हणून औषध हिनं पाजल्या का पोरग पाजलं देवाला आम्हाला तर माहिती नाही राहणार. त्यांची पत्नी सोबत होती का तिथं राहणार? कुठं मला माहितच नाही, एकट्याला न्यायला सर्व मला माहितच नाही सर्वांचं जावा हे सांगताना आला आम्ही. मला तुमचा लेख काय ते औषध दिलाय म्हणा आणि सोलापूरला. काय नाव आहे तुमच्या लेकरूचं नाव काय? तुमच्या पोराचं नाव काय? भीम वाघमारे बाबा. पोरीचं नाव काय तुमच्या पोरीचं नाव काय? एकटीचं काय समृद्धी आहे आणखी काय प्रगती आहे काय जानू आहे का बाबू 3 लेकर आहे आमच्या भावाला औषध पाजून मारले आमचे भाऊसाहेब. कोण काय काय नाव नांदायचं नाही डॉक्टर साहेब नाव वगैरे काय त्यांचं? वाघमारे आमच्या वडिलांचे नाव घेतो मी. काय झालं? इथं नाही आटपडे राहतो सांगली जिल्ह्यात. आता आलं लेकर माझं काय झालं काय माहिती? 1 वाजता मला कळालं. काय म्हणून कळालं तुम्हाला? काय म्हणून कळालं? औषध घेतलंय झाडाखाली झोपलंय. वाघमारे काय झालंय त्यांचं? काय झालं 2-4 दिवसाच्या पूर्वी पहिल्यापासून काय आपल्याला माहित नाही काय भांडण करून बायको गेली बायको गेली म्हणून मला बोवायला नेला. बरं मी गेल्यानंतर चल बाई म्हणलं नवरा बायकोचं कोण काम काढलंय काय चल म्हणलं लहान लोक राहते 2 नाही मग मी येत नाही म्हणलं तर आपलं इलाज कुठला तिथं मग आमचं आम्ही आलो निघून. आल्यावर नंतर 1 दिवस झाल्यावर मग हिनं तिला नवऱ्याला फोन केल्यानंतर मग जाऊन आणतो म्हणलं. मग तुम्ही गोडीत आलो तर चांगली केस जाऊन आणून तुमचं तुम्ही करून खा म्हणलं. मग आता त्यांनी आणल्यावर त्यांच्या घरात काय झालं आपल्याला काय माहिती? आज काय घटना घडली? आज काय झालंय शांत मामा? आज काय झालं? कामाला निघून गेलो त्याचे त्याने लेकरं बायको त्यांच्या घरात. आता त्यांच्या मनातलं मी काय सांगू? काय घटना काय घडली? घटना म्हणजे काय आहे मी कामावरून आलो आल्यानंतर तिची बायकोच घरी आली असं तुमचं लेक औषध केलं. मग जाऊन बघितलं तर 2 लेकरावर 3 लेकरावर पैसे लागताना काय नाव आहे? चौघांचं काय नाव आहे? त्यांचं नाव काय चौघांचं? ठीक.